तुमच्या सर्वांचे स्वागत आहे साईची नगरी शिर्डीमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण शिर्डीचे संपूर्ण दर्शन करणार आहे। साईबाबाचे दर्शन झाल्यानंतर तुम्ही कोणकोणते दर्शन करू शकता, कुठे कुठे फिरू शकता आणि बाईजामा साईला स्वतःच्या हाताने जेवण भरवत असे। आणि शिर्डीमध्ये जे साई ट्रस्ट आहे तिथे राहण्याची काय काय सुविधा आहे, तर या सर्वांची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। साईबाबाचे दर्शनासाठी तुम्हाला गेट नंबर 7 ने जावे लागेल आणि जिथे साईबाबाची ही वाली प्रतिमा दिसते त्याच्या खाली साईबाबाची समाधी आहे। आणि साईबाबाने 15 ऑक्टोबर 1918 विजयालक्ष्मीच्या दिवशी देहत्याग केला। समाधी स्थानचे दर्शन केल्यानंतर बाहेर येताना हे 50 वर्ष जुने नीमचे झाड दिसायला मिळते। साईबाबा 16 वर्षाचे असताना शिर्डीमध्ये जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा याच नीमच्या झाडाखाली बसत होते आणि साईबाबांनी सांगितल्यानंतर याच झाडाखाली जेव्हा खुदाई केली तेव्हा 4 समई प्रज्वलित होताना सापडले। याच ठिकाणी साईबाबांचे गुरुस्थान मानत आले आहे। याच द्वारकामाईमध्ये साईबाबा ध्यानामध्ये बसत असे आणि काही वर्षे साईबाबा याच द्वारकामाईमध्ये राहत होते। द्वारकामाई समोरच ही चावडी नजरेत येते। चावडी म्हणजे जुन्या काळातील कार्यालय ऑफिस। साई चावडी समोर ही हाजी अब्दुल बाबा छोटीशी दर्गा आहे। हाजी अब्दुल बाबा हेच ते ज्यांनी साईबाबाच्या सेवेसाठी 30 वर्ष अर्पण केले। अजून 2 मिनिटं चाललो की साईबाबाचे हे वाले कॅन्टीन दिसायला येते। या कॅन्टीनमध्ये 2 रुपयामध्ये चहा, 3 रुपयामध्ये कॉफी, 5 रुपये आणि 10 रुपयाची पाण्याची बॉटल हे सर्व मिळते आणि इथेच लाडू प्रसाद देखील मिळतो आणि इथेच जागोजागी लॉकरची सुविधा देखील आहे। साईबाबा मंदिराच्या 5 मिनिटं अंतरावर हे 300 वर्ष जुनं खंडोबाचं मंदिर दिसायला येते। खंडोबा जे की महाराष्ट्राचे कुलदैवत आहे आणि इथले पुजारी माळसापती होते। जेव्हा साईबाबा शिर्डीमध्ये पहिल्यांदा आले तेव्हा साई याच ठिकाणी आले तेव्हा माळसापतींनी त्यांना आओ साई या नावाने हाक मारली। तेव्हापासून साईबाबाला साई या नावाने ओळखले जाते। नंतर साईबाबा द्वारकामाईमध्ये गेले आणि साईबाबा तिथेच राहायला लागले आणि माळसापती साईचे परमभक्त बनले। ये लोग खाना खाएगा मर जाएगा। ये मालसापति ने सुन लिया, बाबा का पास आए। मैंने ऐसा सुना, बाबा बोला जाओ उनका जान बचाओ। दौड़ के आया, खाना रोका, इनका जान बच गया। महासापति जाति से सोना, छोटा सा गंगा का सोना बनाने का बाबा ने बंद किया। अभी इनका कंडीशन ऐसा हो गया, खाना मिलना मुश्किल हो गया। ये बात बूटी साहब को मालूम पड़ा। बूटी साहब कुछ पैसे लेकर उनका घर गया, ये आप रख लो, मगर लिया नहीं। गुरुवार के दिन बाबा को नारे लगा के गाँव में घुमाने गए। अभी बाबा का पालकी निकलता, भगवान शिव ने जो खंडोबा अवतार धारण किया वो अग्नि में चलने का उत्सव महासापति ने शुरू किया। अभी इनकी परंपरा, इनका परपोटा ये अग्नि में चलता। खंडोबा का जो मेन मंदिर है महाराष्ट्र में वो जयपुरी पुणे, हर साल महासापति पालकी लेके जाने का। रास्ते में चोर आया, इन्होंने हल्दी लिया, जय खंडोबा सब डाल दिया, उनका बदन जलने लगा, चोर लोग भाग गया। उपासनी बाबा 4 साल खंडोबा मंदिर में बैठ के आध्यात्मिक चर्चा करके महाज्ञान प्राप्त किया। काकोड़ी में समाधि 15 अक्टूबर 1918 मंगलवार दशहरे के दिन एकादशी बाबा चला गरीब अमीर सबको बाबा को जाने का दुख सुनाने का उनका दुख दूर करने 3 दिन ब्रह्मांड में आत्मा लेके चला गया। तीसरे दिन बाबा वापस आए। एक भक्त ने बाबा को परी दिया सोते, बाबा कभी ऊपर जाकर कभी नीचे आता, किसी ने देखा नहीं। जब ज़्यादा लोग आने लगा बाबा ने गरीब को दिया गुस्सा। बाबा ने कहा ये मेरे गुरु का स्थान है, गुरु की जवाब आपका कहना। अभी रहा सवाल साई चरित्र का। साई चरित्र हम लोग पढ़ता है, मगर जो बाबा का जो गरीब है उसका कोई फोटो नहीं। ये वजह से लोग ने कैसा पैसा हो बात है
गणपतीला बाबा, बाला शिंपी जो बाबा का कपड़ा सिला है, बाबूजी शिंदे जो बाबा का छाता पकड़ने का नीचे खड़ा रहेगा, ये सीताराम दीक्षित वाड़ा जो अभी म्यूजियम है, ये अप्पा कुलकर्णी सरकार जिन्होंने बाबा को बहुत तकलीफ दिया, बहुत सताया, ये मेवाड़ पंथ जिन्होंने साहिब चरित्र लिखा, ये गोपाल राव, ये दास गुरु महाराज, ये श्यामा जो बाबा का बड़ा प्यारा, ये दादा साहब काकरडे जिन्होंने बाबा का साथ बैठ के वो जो भी बाबा कुछ करता लिख के रखता, अभी इनका डायरी मिलता और काकरडे की डायरी, नाना साहब चांदोरकर, गोपाल राव गुप्ती, रासगी, उपासनी बाबा, डॉक्टर पिल्ले, जिनको फाइल को ये हो गया बाबा ने ठीक किया, और जो भी आरती लिखा आरती साई बाबा, ये इन्होंने लिखा, भी हड़कर, तो ये इस वजह से कि लोगों को ये सब समझ सकता, तो आप ना फोटो अशा तरी मित्रांनो आपल्या साईबाबाने आजूबाजूचं दर्शन पूर्ण झालंय. साईची नगरी शिर्डीमध्ये येणाऱ्या भक्तांना शिर्डी ट्रस्टकडून मोफत प्रसाद दिला जातो. साईबाबा द्वारकामाईमध्ये स्वतःच्या हाताने जेवण बनवून लोकांना जेवण देत होते. तीच प्रथा साई ट्रस्ट पुढे चालवत आहे आणि या प्रसादालयाचा टायमिंग सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत असतो. या प्रसादालयामध्ये येणाऱ्यांसाठी ट्रस्टकडून फ्री बस सुविधा आहे आणि काही कारणाने जर तुम्हाला बस नाही मिळाली तर मंदिरापासून तुम्हाला ऑटो रिक्षा सुद्धा देखील मिळतात. आणि मित्रांनो, जर तुम्ही शिर्डीमध्ये राहण्याचा विचार करत असाल तर मुख्य 3 भक्त निवास आहे. यापैकी एका भक्त निवासमध्ये मी राहणार आहे. तर चला मित्रांनो, मी ज्या भक्त निवासमध्ये राहिलो तिकडचे तुम्हाला डिटेल्स देतो. साईबाबाचं दर्शन झाल्यानंतर किंवा साईबाबाचं दर्शन करण्यासाठी ट्रस्टकडून फ्री बस सुविधा देखील आहे. ही बस तुम्हाला प्रत्येक भक्त निवासमधून मंदिराकडे नेण्यासाठी येते आणि जर तुम्हाला त्याच दिवशी जर घरी परतायचं असेल तर स्टेशनला सुद्धा सोडते. साईबाबामध्ये राहण्यासाठी जर तुम्हाला रूम बघायचे असेल तर या 3 भक्त निवासमध्ये तुम्ही बघू शकता. पहिला आहे साई आश्रम, दुसरा आहे द्वारावती, तिसरा आहे भक्त निवास. तर त्यापैकी एका भक्त निवासाची तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देतो, जे की भक्त निवास आहे. भक्त निवासमध्ये जर तुम्ही स्वतःहून जर बुकिंग करत असाल तर 2 माध्यम आहेत. एक तर तुम्हाला पहिल्याच ऑनलाईन बुकिंग करावी लागते, नाहीतर डायरेक्ट तिथे जाऊन काउंटरवरती बुकिंग करावी लागते. पण काउंटरवरून जर तुम्ही बुकिंग करत असाल तर रूम मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. त्यासाठी तुम्हाला मी सल्ला देतो मित्रांनो, तुम्ही ऑनलाईनच बुकिंग करा आणि ऑनलाईन बुकिंगची प्रोसेस तुम्हाला मी आता दाखवतो. मित्रांनो, साईबाबाच्या ट्रस्टमध्ये जर तुम्ही राहण्याचा विचार करत असाल तर ऑनलाईन बुकिंग कशी करावी हे तुम्हाला दाखवतो. साईबाबा ट्रस्टची ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती तुम्हाला तुमच्या मोबाईलने लॉग इन करावे लागते. ही वेबसाईट तुम्ही डेस्कटॉपवर दाखवतो आहे, मोबाईलमध्ये पण सेम प्रोसेस आहे. तुम्ही ती पण इझी आहे. सध्या तुम्हाला डेस्कटॉप दाखवतो आहे. तर इथे जाऊन तुम्हाला अकोमोडेशनमध्ये जायचं आहे. अकोमोडेशनमध्ये इथे रूमचे टाईप्स आहेत, डॉर्मेटरी किंवा रूम. तर आपल्याला रूम सुविधा पाहिजे. त्याच्यानंतर नंबर ऑफ द डेज, किती दिवसासाठी तुम्हाला राहायचं, 1 दिवस 2 दिवस. तर सध्या मी 1 दिवसाचे दाखवतो. चेक इन डेट इथे जेवढ्या त्या दिवशी अवेलेबल आहेत इथे दाखवतो आहे. तर आता आपण सध्या 28 तारखेची बघूया. आणि चेकआउट टाईम स्लॉट इथे नक्की लक्ष द्या. हा 0:15 AM म्हणजे रात्रीचा टायमिंग आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला दुपारी जायचं असेल तर दुपारचा टायमिंग 12 PM हे तुम्ही लक्षात ठेवा. हा टायमिंग स्लॉट जर चेंज झाला आणि तुम्ही जर तिकीट बुक केली आणि कॅन्सल केल्यानंतर पैसे रिफंड होत नाही, हे तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर आता मी सध्या दुपारचे 12. तर इथे पण पॉपअप मेसेज होऊन जातो. ज्या दिवशी तुम्ही चेकिंग करता तर चेकआउट 29 तारखेला 12 वाजता. तर हे तुम्ही लक्षात द्या. इथे पण सांगतं की तुम्ही टायमिंग स्लॉट नक्की बघा. ठीक आहे, मी यस करतो. यस केल्यानंतर
कोणकोणत्या ट्रस्टमध्ये कोणते किती अवेलेबल रूम्स आहेत हे तुम्हाला दाखवतं. सध्या द्वारामतीमध्ये 0, नॉन AC इथे दिलेले आहेत. साईबाबा निवासमध्ये 0, इथे 1. साईबाबा आश्रम भक्त निवासमध्ये 121 असे रूम सुविधा दिली जाते. आणि जर अवेलेबल असेल तर सध्या आपण नंबर ऑफ द रूम्स म्हणजे किती पाहिजे तुम्हाला, 1 रूम पाहिजे, 2 रूम पाहिजे, तर सध्या मी 1 रूम करतो. इथे इन्फॉर्मेशन टाकावी लागते, तुम्ही किती जण आहात. तुम्ही जर कपल असाल तर इथं 1 येणार. ठीक आहे, फिमेल 1. त्याच्यानंतर आपण सर्च करूया. सर्च केल्यानंतर इथे आल्यानंतर तुम्हाला टाईप करायचं आहे तुम्हाला नॉन AC पाहिजे की AC पाहिजे. सध्या आपण नॉन ACचं बघतोय. आणि तुम्हाला कोणत्या भक्त निवासमध्ये रूम तुम्हाला पाहिजे. सध्या तुम्ही बघितले की साई आश्रम भक्त निवासमध्ये 121 अवेलेबल आहेत. साई आश्रम भक्त निवासमध्ये 121. तर त्याची प्राईस इथे येते. कॅपॅसिटी तुम्हाला जसं सांगितलं की एका रूममध्ये 3 जण झोपतात. तर साई आश्रमचं मी सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर रूम रेंट 250, खूप स्वस्त आहे मित्रांनो. नंबर ऑफ द रूम 1, टोटल 250. इथे तुम्हाला तुमचा सगळे डॉक्युमेंट्स म्हणजे आधार कार्ड दोघांचे टाकावे लागतात मित्रांनो. ठीक आहे. आणि नेक्स्ट स्टेप आहे तुम्ही पेमेंट तुम्ही या पद्धतीने करू शकता. डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा UPI जे तुमच्याकडे आहे त्याने तुम्ही पेमेंट करू शकता. आणि एक तुम्हाला रिसिप्ट डाउनलोड करायची आहे, ती तुम्हाला तिथे चेकिंग करताना दाखवायची आहे. ही एक सिंपल प्रोसेस आहे, तुम्हाला ही फॉलो करायची आहे जेव्हा तुम्ही ऑनलाईन बुकिंग करत असाल. तर मित्रांनो तुम्हाला आता समजलं की ऑनलाईन बुकिंग कशी करावी. तर फटाफट ऑनलाईन बुकिंग करा आणि तुम्ही जाऊ शकता साईबाबाच्या दर्शनासाठी. मित्रांनो रूम नंबर 103चा तुम्हाला रूम टूर देतो. जसं तुम्ही एंटर केलात तर इथं वॉश बेसिंग आहे, इथे टॉयलेट आहे आणि इथं बाथरूम आहे. बघा मस्त स्टाईल्स वगैरे लावले, खूप छान आहे, नीट अँड क्लीन आहे. आणि इथं सर्वात इथं पुढे आलो तर आपल्याला इथे 3 बेड दिसतात. तुम्ही जर 2 जणांची रूम, 2 जणांसाठी रूम जर बुक करत असाल तरी तुम्हाला 3च बेड भेटणार. आणि इथून बाहेरून जो व्ह्यू दिसतो तो तुम्हाला दाखवतो. तर इथून आपल्याला गार्डनचा व्ह्यू दिसतो. तर अजून काय काय फॅसिलिटी आपले दिले आहेत. सर्वप्रथम साईबाबाचा फोटो दिला आहे, इथे लाईट आहे आणि इथे फॅन आहे. आणि इथे आपला खूप मोठा एक असा टेबल मिळतो, तिथं तुम्ही तुमचं सामान ठेवू शकता. आणि सर्वात चांगला आपल्याला बेड मिळतो नीट अँड क्लीन. आणि इथे हँगिंग करण्यासाठी तुम्हाला एवढे चांगले किचन दिले आहेत. तिथे तुम्ही आता माझं इथं रायडिंग गेअर सगळे लटकवलेले आहेत. इथं 2 फॅन दिले आहेत तुम्हाला. इथे आता मी दुपारचे 2 वाजले तरी मला असं गरमी नाही झाली आहे, खूप छान आहे, थंड आहे. मित्रांनो भक्त निवासमध्ये राहण्यासाठी प्रत्येक रूमच्या पाठी तुमच्याकडून 200 रुपये घेतले जातात. या 200 रुपयामध्ये तुम्हाला काय काय मिळतं हे चला तुम्हाला दाखवतो. 200 रुपयामध्ये तुम्हाला नॉन AC रूम मिळते. रूममध्ये तुम्ही बघू शकता खूप मोठी जागा आहे, 3 बेड मिळतात. जर तुम्ही कपल्स असाल तरीही तुम्हाला हीच रूम भेटेल आणि जर तुम्ही फॅमिली असाल तरी तुम्हाला हीच रूम भेटेल. आणि मित्रांनो माझ्याकडून तुमच्याकडे एक टीप, बुकिंग करताना जर तुम्ही चेकआउट आणि चेकिंग टायमिंग नक्की बघा. तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला भक्त निवासमधली ही इन्फॉर्मेशन. जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. मित्रांनो या भक्त निवासमध्ये राहण्याशिवाय तुम्हाला जेवायला सुद्धा सुविधा आहे. जेवणामध्ये काय काय मिळतं ते तुम्हाला दाखवतो. मित्रांनो हे जेवण फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्हाला फक्त तिथे जाताना तुमची तिकीट किंवा रूमची चावी दाखवावी लागते आणि तुम्ही आतमध्ये जाऊन जेवू शकता. जेवण फ्री ऑफ कॉस्ट आहे, तुम्ही किती पण खाऊ शकता. पण शक्यतो तुम्ही अन्न वेस्ट करू नका, ही माझ्याकडून तुम्हाला विनंती. आणि दुसऱ्या दिवशी जर तुम्ही सकाळी जर ब्रेकफास्ट करत असाल तर ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला दाखवतो काय मिळतं. ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला जसं मी दाखवतोय हे पुरी भाजी मिळते. हे 5 रुपयाची पुरी भाजी आहे आणि एका माणसासाठी सफिशियंट आहे मित्रांनो. तुम्ही हे खाऊन लगेच दर्शनासाठी जाऊ शकता. तर ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो लाईक ठोकून द्या.